तब्बल 25 वर्षांहून अधिक काळ शिवसेना आणि भाजपची युती होती। मात्र 2014 मध्ये ही युती तुटली। याबाबत दोन्ही बाजूंकडून अनेकदा आरोप प्रत्यारोप केले गेले। मात्र त्यावेळेला बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली, नेमकं कशामुळे बिनसलं, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक मोठा गौप्यस्फोट नुकताच केलाय। पाहुयात नेमकं काय घडलं या स्पेशल रिपोर्टमधून। शिवसेना भाजपची युती का तुटली? ठाकरे फडणवीसांची सत्ता आली असती? - 2014 साली नेमकं काय घडलं? फडणवीसांचा गौप्यस्फोट, एकमेकांकडे बोट। शिवसेना आणि भाजप यांची युती तब्बल 25 वर्ष होती। मात्र 2014 साली या नात्यात दरी निर्माण झाली आणि अखेरीस ही दीर्घकाळ चाललेली युती तुटली। 2014 साली जागा वाटपाबाबत नेमकी काय चर्चा झाली आणि नेमकं कुठं बिनसलं, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच मौन सोडलंय आणि या चर्चेची इनसाइड स्टोरी सांगितलेली आहे। हमने तो 2014 में देखा, हमारे मित्र उस समय के शिवसेना के, उनके साथ हमारी बातचीत चल रही थी और हम उनको ज्यादा जगह देने को भी तैयार थे, लेकिन उन्होंने एक आंकड़ा अपने मन में पकड़ लिया था। हमको 151 ही चाहिए, हम कहते थे 147 ले लीजिए, हम 127 ले लेंगे। और ऐसे समय जब यह ध्यान में आया तो दृढ़ता के साथ भाई साहब ने अमित भाई से बात की, किस प्रकार से तो नहीं चल पाएगा। अमित भाई ने प्रधानमंत्री जी से बात की और फिर यह तय हुआ कि अगर 147 और 127 ये फॉर्मूला होता ना बचे हुए हमारे छोटे दोस्तों को, तो अब अलायंस होगा, नहीं तो नहीं होगा। देवेंद्र फडणवीस यांनी हा गौप्यस्फोट केल्यानंतर यावेळी या चर्चेत सहभागी असलेल्या एकनाथ खडसेंनी काय म्हटलंय तेही पहा। शिवसेना आणि भाजपच्या संदर्भामध्ये आम्ही जागा द्यायला तयार होतो, परंतु त्यांना काही जागा जास्तीच्या हव्या होत्या। 4-5 जागापर्यंत तडजोडीपर्यंत आलेही होते, परंतु या 4-5 जागा ज्या आहेत त्या कुणीही एकमेकांना द्यायला तयार नव्हतं आणि मग भूमिका टोकाची झाली। शेवटी भारतीय जनता पार्टीने एकट्याने लढायचा निर्णय घेतला आणि युती तोडण्याचा निर्णय झाला। महत्त्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे यांनी याआधी अनेकदा अमित शहांसोबतच्या बंद दाराआड झालेल्या चर्चेला दाखला देत भाजपवर टीकास्त्र डागलंय। मात्र आता फडणवीसांच्या गौप्यस्फोटानंतर संजय राऊत यांनी पुन्हा एकदा टोला लगावण्याची संधी सोडली नाही। पण युती तोडली कोणी हे काल स्पष्ट झालेलं आहे। आता ते आकडे वगैरे किती खरे किती खोटे आहेत, कोण किती विश्वासू आहे हे तुम्ही ठरवायचं। पण युती तोडली आणि कशी तोडली गेली हे खडसे साहेबांनी आधी देखील सांगितलंय, कारण त्यांचाच आम्हाला फोन आला होता। 4 जागा 1 जागा फायनली युती तोडण्याचं कोणाच्या मनात होतं हे पण आपल्याला माहिती आहे। आणि त्यावेळी उद्धव साहेबांनी पण त्यांना विचारलं होतं की अजून एक दिवस आहे, बसून चर्चा करू शकतो। 2014 साली भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते दिल्लीतून ठरलं होतं युती तोडायची। चर्चेचं फक्त गुऱ्हाळ सुरू होतं। माननीय बाळासाहेब ठाकरे नव्हते, हयात नव्हते। याचा फायदा घ्यावा, पहा आम्ही काय म्हणतोय ते, आणि या निमित्तानं शिवसेनेला आपण संपवावं ही त्यांचं एक धोरण होतं, योजना होती। खरं तर 2014 साली शिवसेना आणि भाजपची युती तुटली। त्यानंतर गेल्या 10-11 वर्षात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत। शिंदेंनी बंड पुकारून चिन्ह आणि पक्षाचं नावही मिळवलं आणि भाजपसोबत सत्तेचा घरोबाही केला। त्यामुळे आता 2014 साली घडलेल्या युती तुटण्याच्या घटनेचा पुनरुच्चार करून फडणवीसांनी कसलं टायमिंग साधलंय याच्या चर्चा रंगलेल्या आहेत। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।